नमस्कार, मी प्रियंका. आज तुमच्यासोबत सुंदर अनुभव शेअर करणार आहे स्वामी लीलेचा. एका कस्टमरची ऑर्डर आली, ताई तुम्ही मठातल्या स्वामींसाठी वस्त्र बनवाल का? आणि त्या मागोमाग जवळपास 10 ते 12 ऑर्डर्स आलेली आणि प्रत्येकांना स्वामी लिहिलेलीच कंठटोपी पाहिजे होती. ही टोपी बनवायचा विचार मी साधा फक्त माझ्या मनात आणला होता आणि विचार करता क्षणी 10 ते 12 ऑर्डर्स, तेही मठासाठीचे. तेव्हाच कळलं होतं, प्रियंका, हा प्रवास काही सोपा नसणार आहे. कामाला सुरुवात केली, हातात घेतला जाड वेल्वेटचा कापड. इतका जाड की सुई आत जाईल की नाही हाच मोठा प्रश्न होता. आणि वेल्वेटचा कापड असा की त्याच्यावरची धागेच स्वतःमध्ये सरकत होती. पण मनात एकच विचार होता की स्वामींसाठी काहीही बनवते आहेत ते एकदम नीट अँड क्लीनच झालं पाहिजे. पण त्या वेल्वेटच्या कपड्यावर डिझाईन बनवणं तर दूरच, साधं सरळ शिवणं सुद्धा कठीण वाटत होतं. क्षणभर वाटलं हे माझ्याने होणारच नाही. पण इतक्या 10 ते 12 लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, ते पूर्ण होईल का? पण मनातून एकच आवाज आला, स्वामी आहे ना, पुढे चालू ठेव. प्रत्येक टाका टाकताना श्री स्वामी समर्थ हा जप सुरू होता आणि हळूहळू जे अशक्य वाटत होतं ते आकार घ्यायला लागलं. धागा, मणी स्वतःहून बसायला लागले, डिझाईन्स नीट बसायला लागलेली आणि हात जिथे अडथळत होते तिथे हे सहज व्हायला लागलेलं. तेव्हाच समजलं, हे मी करत नाहीये, हे स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत. आज जेव्हा ही स्वामी लिहिलेली टोपी पूर्ण झाली तेव्हा इतकं मन भरून आलं की सांगताच येत नाही. कारण ही फक्त एक सुंदर सुबक कलाकृती नाही आहे, ही आहे स्वामींचा अनुभव, त्यांची कृपा, त्यांचा चमत्कार. हे सगळं होतं स्वामींचं नियोजन. जिथे मी एक पाऊल टाकलं तिथे स्वामींनी माझ्यासाठी संपूर्ण मार्ग उघडा करून ठेवलेला. आज प्रत्येक ऑर्डर माझ्यासाठी काम नाही, ती आहे स्वामींची मनी, फक्त स्वामींची सेवा. आणि प्रत्येक वेळी एकच भावना मनात येते की स्वामी, तुमच्याशिवाय काही शक्य नाही. एक ऑर्डरपासून सुरू झालेली ही वाट आज स्वामींच्या कृपेने सुंदर प्रवास बनलेला आहे. त्या टोपी आणि उपरणावरचा एकही धागा तुम्हाला इकडे तिकडे दिसणार नाही आणि त्यावरचा मणी देखील तुम्हाला इकडे तिकडे दिसणार नाही. ही टोपी माझ्या हाताची कला नाही, तर स्वामींच्या कृपेची ओळख आहे. ही छोटीशी सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. श्री स्वामी समर्थ.